उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडलेली आहे। उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे। एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। व्हायरल इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यांना आता उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे। एकनाथ शिंदे यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांना उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। व्हायरल इन्फेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली अशी देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सध्या काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे कळते, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, काय डॉक्टरांकडून नेमकं सांगण्यात आले? निश्चितच पाहिलं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना वारंवार जे आहे ते आरामाचा सल्ला दिला होता आणि त्यानंतरही ते विधान परिषदेमध्ये असतील किंवा इतर कामकाजामध्ये जे आहे ते दिसून आले होते आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर अगदी रात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत जी आहे ती पुन्हा खालावली होती आणि त्यांना अखेरीस आता ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये जे उपचाराकरिता दाखल करण्यात आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगितलं तर प्रकृती जी आहे ती चिंताजनक नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच की नुकतंच ताप थंडी जे चालू आहे त्यानुसार त्यांना काही झालं असल्याचं बोललं जात आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील काही दिवस जे आहे ते आरामाचा सल्ला जो आहे एकंदरीत डॉक्टरांनी दिलेला आहे। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।